लाडक्या बहिणींकरिता पुन्हा गुड न्यूज आलेली आहे। केंद्र सरकारने अतिशय चांगली गुड न्यूज लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलेली आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला एका वर्षात 20 लाख घर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। PM आवास योजनेअंतर्गत आता महाराष्ट्र राज्यात एका वर्षात 20 लाख घर देण्याचा निर्णय या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेला आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला दिलेली ही खूप मोठी भेट आहे। PM आवास योजनेअंतर्गत आता महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब लोकांना घर मिळणार आहे आणि यामध्ये विशेष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। गोरगरिबांना ज्यांना घर नाही, ज्यांचे कच्चे घर आहे, अशा लोकांकरिता विशेष केंद्र सरकारची ही भेट आहे आणि या PM आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरांचा लाडक्या बहिणींना बहुतांश लाभ मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींना कोणत्या पद्धतीने घर मिळणार आहे, काय नियम अटी आहे, कोणत्या बहिणी यामध्ये पात्र होणार आहे, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। माहिती पूर्ण समजून घ्या, म्हणजेच PM आवास योजनेअंतर्गत आपल्याला घर कसे मिळवता येईल हे तुमच्या लक्षात येणार आहे। याकरिता व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा। महत्त्वाची माहिती आहे, माहिती सर्वांना मिळाली पाहिजे, याकरिता व्हिडिओला नक्कीच शेअर करा। तर पहा, आता गोरगरीब लोकांना म्हणजेच ज्यांच्याकडे घर नाही किंवा भाड्याने राहतात किंवा कच्चे घर आहे, अशा लोकांना स्वतःचे घर या ठिकाणी मिळणार आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याकरिता 20 लाख घरांची मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच एका वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात 20 लाख घर गरीब लोकांना दिले जातील। आता यामध्ये पात्रता काय राहणार आहे, पूर्वीचे नियम काय होते आणि आत्ताचे नियम काय आहे, हे सर्व आपण या ठिकाणी समजणार आहोत। तर पहा, आधी जर तुम्हाला PM आवास योजनेचे लाभ घेण्याकरिता अर्ज करायचे असेल तर तुमच्याकडे 2 व्हीलर, 4 व्हीलर, 5 एकर शेती, 1.25 लाखापेक्षा जास्त उत्पन्न हे जर आहे तर तुम्हाला PM आवास योजनेमध्ये अर्ज करता येत नव्हते। परंतु यामध्ये सरकारने नियमांमध्ये चेंजेस केलेले आहे आणि या नियमांमध्ये चेंजेस केल्यामुळे गरीब परिवारांना नक्कीच दिलासा मिळणार आहे आणि जास्तीत जास्त गरीब परिवारांना PM आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे। विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना याचा जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे। तर पहा, नियमांमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे। आता अर्जदाराजवळ 2 व्हीलर असेल, 5 एकर शेती असेल आणि 1.25 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, म्हणजेच याची मर्यादा 1.25 लाखवरून 1.5 लाख करण्यात आलेली आहे। तर अशा सर्व गरीब परिवारांना PM आवास योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे आणि योजनेचा लाभ यांना घेता येणार आहे। तर पहा, लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचा हे खूप मोठा गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना स्वतःचे घर या ठिकाणी मिळणार आहे। PM आवास योजनेच्या घरकुलाकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ग्रामीण विभागाकरिता 1,20,000 रुपये देण्यात येणार आहे आणि डोंगरी विभागाकरिता 1,30,000 रुपये याप्रमाणे रक्कम पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर पहा, केंद्र सरकारने खूप मोठा उपहार या ठिकाणी गरीब परिवारांना दिलेला आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे घर नाही राहायला किंवा कच्चे घर आहे किंवा भाड्याच्या घरात राहता, अशा लोकांना PM आवास योजनेचे घरकुल मिळाल्यानंतर नक्कीच मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे। आता PM आवास योजनेमार्फत महायुती सरकार गरीब परिवारांना घर तर देत आहे, परंतु यामध्ये कोणत्या बहिणी पात्र राहणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। माहिती सर्वांना मिळाली पाहिजे, सर्वांना कळाली पाहिजे, याकरिता नक्कीच व्हिडिओला शेअर करत जा। येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर तुम्हाला पुढेही मिळत राहणार आहे।
तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींना लाभ मिळत आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे, या महिलांना आता केंद्र सरकारद्वारे घर मिळणार आहे. तर यामध्ये कोणत्या महिला पात्र असतील? या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती असायला नको आणि 1.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असायला नको. म्हणजेच तुमचे 1.5 लाखपर्यंत वार्षिक उत्पन्न असले पाहिजे आणि 5 एकरपर्यंत शेती ज्यांच्याकडे आहे त्यांना या योजनेमार्फत घर देण्यात येणार आहे. तर पहा, नवीन वर्षाची म्हणजेच 2025ची सुरुवात लाडक्या बहिणींकरिता अतिशय आनंदमयी होत आहे. लाडक्या बहिणींना नेमकाच डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे आणि जानेवारी महिन्याचे पैसेही ॲडव्हान्समध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात टाकण्यात येत आहे. म्हणजेच डिसेंबर महिन्यातच तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा देण्यात येत आहे. 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे मिळालेलेच आहे आणि ज्या महिलांना मिळायचे बाकी आहे तर योजनेमार्फत त्यांच्याकरिता वितरण सुरू आहे. ज्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही त्यांच्याही बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या आत 1500 रुपये जमा होऊन जातील आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या आत जानेवारीचा ॲडव्हान्स हप्ता तोही या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल. याविषयीचा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. कोणत्या महिलांना किती पैसे या ठिकाणी मिळत आहे, सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून सविस्तर माहिती पाहू शकता की डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारी महिन्याचे आणि ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नव्हते यांना कोणत्या प्रमाणे पैसे वितरण होत आहे, त्यांच्या बँक खात्यात किती पैसे टाकण्यात येत आहे, ही सर्व काही माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता PM आवास योजनेमध्ये फॉर्म कसे भरायचे याविषयीची माहितीसुद्धा तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. लवकरात लवकर माहिती तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.